दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माळेगाव कारखान्याची जे चेअरमन पदाची जागा रिक्त झाली होती त्या जागेवर नुकतेच पदभार घेतलेले आपल्या सुनेत्रा वहिनी पवार यांची आज ब वर्ग प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे। सर, माझ्या पाठीमागे हे सर्व संचालक आहेत, आपण त्यांना विचारू एकंदरीत बारामतीकरांवर बारामतीकरांना धक्का बसला होता आणि अजूनही बारामतीकरांना वाटते की अजितदादा आपल्यातच आहेत आणि माळेगाव कारखान्याच्या या ब वर्ग सोसायटीकरता आज बिनविरोध निवड करण्यात आली। वहिनींची काय भावना आहे? आदरणीय दादांची पोकळी तशी भरून निघणं अत्यंत अवघड आहे। आदरणीय दादांनी 5 जुलै 2025ला पदभार घेतल्यानंतर एकंदरीत साधारण 20,000 उत्पादक सभासद, 1,000 कर्मचारी, कामगार, तोडणी वाहतूकदार आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्यावरती निगडीत असलेल्या सर्व घटकांना काही विविध गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं होतं, काही उद्दिष्ट ठेवले होते। हा कारखाना देशातला 1 नंबरचा सहकारी कारखाना करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं। बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला त्यांनी इथं मार्गदर्शन करत असताना एका प्रकारे आम्हाला तयार केलं आणि ह्या 9 महिन्याच्या सहवासामध्ये दादांनी ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या त्या गोष्टी कधीच आम्ही त्या विसरू शकणार नाही। आदरणीय वहिनीसाहेबांच्या माध्यमातून आज आपण वहिनीसाहेबांची इथं बिनविरोध निवड झालेली आहे। निश्चितच दादांच्या दिलेल्या वाटेवरती वहिनींच्या आधिपत्याखाली हे सर्व संचालक मंडळ अत्यंत जोमाने जोखून देऊन काम करेल हीच या निमित्ताने आदरणीय दादांना एका प्रकारे श्रद्धांजली राहील आणि आदरणीय दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र काम करू। आपल्या सर्व संचालकांची बैठक झाली होती, या बैठकीमध्ये एकमताने निवड करावी चेअरमन पदाची, या संदर्भात देखील निर्णय झाला होता। या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी वहिनीसाहेबांना विनंती केली, आग्रह केला की वहिनीसाहेब आपण स्वतःच दादांच्या नंतर ह्या सर्व गोष्टींचे पदभार स्वीकारावेत आणि एक चांगल्या पद्धतीमध्ये दादांनी जे काही स्वप्न बघितलं होतं, जे दाखवलं होतं उत्पादक सभासदांना हा कारखाना 1 नंबर करण्यासाठी आम्ही निश्चितच सर्वजण आम्ही झोकून देऊन काम करू अशा पद्धतीची विनंती आम्ही 14 तारखेला वहिनींना केली होती। आता त्या संदर्भातला प्रोग्राम लागेल आणि निश्चितच आमची परत एकदा ही सर्वांचीच इच्छा राहणार आहे, आम्ही सर्वांचाच आमचा थोडासा हा एक हट्ट पण राहणार आहे की वहिनींनीच हा पदभार घ्यावा जेणेकरून दादांची स्वप्न आम्हा सर्वांना पूर्ण करता येतील। आपल्याबरोबर उपाध्यक्ष आहेत कारखान्याच्या, काय भावना आहेत? एका बाजूला दुःख आहे, दुसऱ्या बाजूला आपण वहिनींची आज बिनविरोध निवड केलेली। बरोबर, एका बाजूला दुःख आणि एका बाजूला आनंद बी आहे, पण तो आनंद असा व्यक्त करता येत नाही का, तर हे दुःख आहे। आणि त्या दिवशी आम्ही सहयोगला सगळे संचालक मंडळ जाऊन वहिनींना भेटलो की आमची एक सगळ्यांची भावना होती की दादांनंतर ते वहिनींनीच हा सगळा कारभार पाहावा। आता दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगलं काम केलं, दादांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, पण आता वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल। आपण बघितलं की जे निवडणुकीच्या वेळेस अजितदादांनी जी उल्लेख केला होता ते आठवड्यांचा आणि ते आपल्या बरोबर आहेत, आज दादा आपल्या बरोबर नाही आहेत आणि आज आपण दादांच्या जागी वहिनींची निवड करतोय। खरं तर दादांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, पण दादा हे दादाच होते। त्यांना काम सांगितलं की कुठलीही गोष्ट कशा पद्धतीने काम होणार असेल, कामाचाच माणूस असल्यासारखं त्यांचं हक्काने जायचं, हक्काने काम करून घ्यायचं। आता ती पोकळी निर्माण झाली ते आम्ही वहिनींच्या रूपाने नक्कीच पूर्ण करून घेऊ आणि वहिनी त्याला साथ देतील अशी अपेक्षा आहे। अजितदादा नेहमी सांगायचं मी कामाचाच माणूस आहे। डायरेक्टर आहेत अविनाश देवकाते, काय सांगतात? मागच्या महिन्यात 28 जानेवारीला अत्यंत दुर्दैवी पद्धतीने दादांचं अपघाती निधन झालं आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। खरं तर आपणा सर्वांना ज्ञात आहे की दादांचं काम सकाळी 6 पासून ते रात्री पर्यंत आलेलं प्रत्येक काम मार्गी लावायचं हा त्यांचा ध्यास असायचा। कारखान्याचे जवळपास 25,000 सभासद, कामगार, ऊस तोडणे, वाहतूक कामगार आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी दादांनी ठरवलंच होतं सुरुवातीला आल्यापासून। 5 जुलैला कारभार घेतला हातात दादांनी आणि त्याच वेळी ठरवलं होतं की हा माळेगाव सहकारी साखर कारखाना नुसता राज्यातच नाही देशामध्ये पहिल्या 4-2 मध्ये हा कारखान्याचं नाव कसं येईल
सभासदांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, कामगार त्यानंतर ऊस उत्पादक सभासदांच्या बरोबरच आमचे ऊस तोडणी कामगार सगळ्यांनाच अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कसा न्याय देता येईल यासाठी दादांचं कामकाज चालू होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होते. परंतु ह्या घटनेमुळं आज वहिनी साहेबांच्याकडं ही जबाबदारी आलेली आहे, जी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. पण आज संचालक मंडळाने एक मताने सगळ्यांनी ठरवलं की वहिनी साहेब तुम्हीच या ठिकाणी कारभार हातात घ्या आणि कारखान्याची धोरण त्यांच्याकडे देऊन सर्व संचालक मंडळ त्यांच्याबरोबर राहील आणि चांगल्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी आमचा सगळ्यांचा मानस राहील. धन्यवाद. गड आला पण सिंह गेला. आज अजितदादा आपल्यात नाहीत. आपण बघितले की जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, चांगलं यश मिळालंय. आज कारखान्यावर देखील आपला चेअरमन पदाच्या जागेवर आता वहिनी साहेब येत आहेत. खरं तर कुठलाही संचालक माळेगाव कारखान्याचा आज निशब्द आहे. कारण खऱ्या अर्थानं बहुतेक सर्व संचालक मंडळातील सर्व संचालक हे अजितदादांनीच घडवलेले कार्यकर्ते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या हृदयामध्ये दादांना कोरलेलं असल्यामुळं वास्तविक आता दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. आणि माळेगाव कारखान्याची यंत्रणा पूर्वीपासून आहेच, परंतु अजितदादा पवारसाहेब माळेगाव कारखान्यात चेअरमन झाल्यापासून ही आपली यंत्रणा गतिमान यंत्रणा म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखली जात होती. अशातच काळाने घाला घातला आणि आपल्या या लाडक्या नेत्याला, लोकनेत्याला देवानं बोलवून घेतलं. परंतु दादांनीच सांगितलं होतं आणि नेहमी सांगायचे की काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, ही प्रोसेस ही आपल्याला पुढे चालू ठेवायची, विकासाची गती पुढं कायम ठेवायची. हे दादांचीच आपल्याला सूचना असल्यामुळं आज या ठिकाणी वहिनी साहेबांकडं संपूर्ण संचालक मोठ्या आशेने पाहतंय. आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं वहिनी साहेब सुद्धा घरावर त्यांच्यावर तेवढं डोंगरा एवढं दुःख असताना सुद्धा आज वास्तविक पाहता माळेगाव कारखान्याचे 20-22 हजार सभासद आहेत, कामगार 1000-2000 आहेत, त्याचप्रमाणे व्यापारी आहेत. हे सर्व मोठ्या आशेने बघतात की हा माळेगावचा गाडा चालवण्यासाठी खऱ्या अर्थानं पुन्हा विकासाची गती देण्यासाठी आम्हा सर्व संचालकाची इच्छा होती की वहिनी साहेबांनी इथं यावं. आणि वहिनी साहेबांवर आज एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा त्यांनी लोकमताचा आदर करून, सर्व संचालक आणि सभासदांचा आदर करून, काळजावर दगड ठेवून आज या ठिकाणी माळेगाव कारखान्याची धोरण हातामध्ये घेण्याचं ठरवले. निश्चितच आज आमच्या एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये थोडंसं समाधानाचे आसू आहेत की वहिनी साहेब आमचा कारभार पाहायला येत आहेत. सर्व सभासदांना न्याय देण्यासाठी वहिनी साहेबांचं आगमन होत आहे. अजितदादा आपल्या बरोबर होते त्यामुळे आपण निष्ठाम होता. आणि आपण आज अजितदादा नाहीत, परंतु अजितदादाच्या जागेवर वहिनी साहेब येत आहेत. नक्कीच आज म्हणजे 28 तारखेला दुःखद असं दादांचं निधन झालं आणि आमच्या म्हणजे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रालाच आणि बारामतीला तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाला एक दृष्ट लागली असं आम्हाला वाटतंय. कारण की ऊस उत्पादकांना म्हणजे दादा चेअरमन झाल्याबद्दल म्हणजे उपमुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या कारखान्यात चेअरमन झाले त्याबद्दल सर्वांच्याच आशा उंचावल्या होत्या. आणि त्याचबरोबर दादांनी त्या दृष्टीने म्हणजे त्यांच्याच कामाच्या म्हणजे हे धपाट्याने त्यांनीच कामकाज आमचं कारखान्यात चालू केलं होतं. पण एक 6-7 महिन्याचा काळ दादांना लाभला. त्याचबरोबर दादांनी कितीतरी पटीने आमच्या कारखान्यासाठी त्यांच्या माध्यमातून योगदान दिलं. तसेच दादांचं म्हणजे दुःखद निधन झाल्यामुळं आज म्हणजे वहिनी साहेबांचं आज आम्ही म्हणजे सगळ्यांनी विनंती केली वहिनी साहेबांना की दादांच्या जागी वहिनी साहेब तुम्हीच यायला पाहिजे आणि दादांचे जे उत्पादकांनी स्वप्न दाखवलेत ते साकार करण्यासाठी तुमची आम्हाला मदत 100% लागणार आहे. आणि त्याचबरोबर वहिनीने आम्हाला होकार दिला आणि आता दादांचे राहिलेली स्वप्न आम्ही वहिनीच्या माध्यमातून पूर्ण करू आणि उत्पादकांना निश्चित न्याय देऊ असे आम्हाला वाटते. सर्वच संचालकांना धक्का बसला आणि आपण बघतोय की दादांच्या रूपाने आता या कारखान्यावर वहिनी साहेब येत आहेत. खूप आनंद पण वाटतो, दुःख पण वाटतं. वहिनीने हे सूत्र हाती घेतले ह्याचं पण आनंद वाटतो. तर त्यांना थोड्या भावनिक झालेले आहेत. काय सांगाल, आज अजितदादा नाहीत, अजितदादांच्या रूपाने सुनेत्रा वहिनींचे ब वर्गमधून निवड झाली. आता लवकरच त्या चेअरमन पदाची देखील धोरण हातामध्ये घेतील. आदरणीय दादांच्या निधनानंतर आम्ही सर्व संचालक मंडळ वहिनींना भेटून सगळ्यांनी विनंती केली की वहिनी, माळेगाव कारखाना हा आपला अतिशय महाराष्ट्रात नावाजलेला प्रगतशील कारखाना आहे, ह्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि दादांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. एक दादांनी निवडून दिलेले संचालक आम्ही तर रात्रंदिवसा काम करतोयच काय, आणि इथून पुढेही
त्याच जोमाने काम करू आणि महाराष्ट्रात माळेगावचं नाव उज्ज्वल करू एवढंच पाहिजे. तर या सर्व माळेगावच्या संचालकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आपण बघतोय की आता आज या कारखान्यावर सुनेत्रा पवार यांची ब वर्ग संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि लवकरच या कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा त्या स्वीकारतील. जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती.